आम्ही जाणार आहोत केसरेला. कशाला? रेस्टॉरंटमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आम्ही आता आलो केसरीला टर्नल एक्वेरियम पाहायला. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे टर्नल एक्वेरियम आहे आणि तुम्ही पण या इथे. आणि खरंच खूप छान आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कशा चारही बाजूनी डोंगर दऱ्यामध्ये बसलेलं आहे. आतापर्यंत फक्त टी व्हीमध्ये किंवा आपण शहरामध्ये मुंबईला गेल्यानंतर ॲक्वेरियम पाहायचो आणि आज ते आमच्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावामध्ये आहे. तर ते पाहण्यासाठी आम्ही आज चाललो आहे. तर हा आहे वोटवणा टिटा. आमच्या गावाजवळच्या काहीच अंतरावर केसरी गाव आहे आणि तिथे बनलं आहे भारतातील पहिलं थीम पार्क. तर ते पाहण्यासाठी आम्ही आज चाललो आहे सर्वजण. सिंधुदुर्गातील आणि कोकणातील पहिलं KSR ॲक्वेरियम हे आहे आणि हे ॲक्वेरियम आमच्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावामध्ये आहे. आमच्या गावाच्या जवळच काही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे ते. आणि हे भारतातील महाराष्ट्रातील सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावामध्ये बनलेलं पहिलं थीम पार्क आहे. जर तुम्हालाही हे ॲक्वेरियम पाहायची इच्छा होत असेल तर सावंतवाडीतून जायचं असेल तर आंबोली मार्गे दाणोली मार्केटमधून रोड केसरी गावात जातो आणि बांदा मार्गे जर आलात तुम्ही तर वापोली गावातून ओटवणे मार्गे आंबोलीला जो रस्ता जातो तो केसरी गावात जातो. तर आता आम्ही सरमळे गावातून जात आहोत. सरमळे गावातून जात असतानाच काही अंतराच्या हाकेवर आपल्याला लागतं ते म्हणजे पांडवकालीनयुक्त सपतनाथ मंदिर. आणि हे काहीच महिन्यापूर्वी बांधलेलं आहे आणि ते एका रात्रीत बांधलेलं आहे विशेष म्हणजे. तर त्याचं दर्शन करून झाल्यानंतर आता आपण केसरी गावाच्या वाटेने जाऊया. सरमळ्यातून बाळवाट मार्गे गावातून आम्ही आलो केसरी गावामध्ये. काही झाकेच्या अंतरावर हे ॲक्वेरियम आहे पण ते आम्हाला समजेना. मग तिथे असलेल्या एका काकीला आम्ही विचारलं तर ती काकी म्हणाली की सरळ वाटेने तुम्ही जावा म्हणजे तिथे पोहोचाल. कशाला? रेस्टॉरंटमध्ये. वॉटर एक्वेरियम बघायला कोकणातील. का जायचं गावाला? तर फायनली आपण पोचलोत आणि हे बघा इथे काहीतरी नवीन बांधकाम चालू आहे आणि काहीतरी नवीन बांधत असते. तर अशा प्रकारे आता आपण जाऊया आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तर ते टर्नल एक्वेरियम आलं आहे. आणि इथे गेल्यानंतर आपल्याला वाहनांची पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे. आणि आता गाडी पार्क करून झाल्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊया. तर हे बघा सुंदरच पहिलं गेटवर बघा त्यांची जी आतमध्ये जायची एंट्री आहे ती सुंदर आहे. आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येकी 100 रुपये एकाचं तिकीट आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया.
तिकीट काढून झाल्यानंतर आम्ही भिंतीवरील वॉल पेंटिंग पाहिली आणि अत्यंत सुंदर आहेत. आणि आता आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आणि तेही माशाच्या तोंडातून. जसं काय आपल्याला मासा खातोच तसं त्याच्या तोंडातून आतमध्ये जायचं आणि सुंदरच एंट्री केली. आणि माशाच्या तोंडातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला लागतं ते हे तळं पाण्याने भरलेलं आणि त्या तळ्यामध्ये भरपूर मासे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकतात. आणि त्या तळ्याच्या वरनं असा छोटासा धबधबा वाहतोय आणि त्या वाहत्या धबधब्याच्या खाली तिथे एक मोठी अशी कुर्ली दाखवली आहे. ही बघा आणि खरंच दिसायला सुंदर आहे. तर चला आता आपण संपूर्ण परिसर पाहून घेऊया. संध्याकाळी पायात पण का पायात पण मग केस त्यांच्या. आता बघू गेली. चला मस्त आपण चारही साईडीन डोंगर केला म्हणजे वरती बनवलं आणि सरडू नाही तो सरडवा कोण आबाई ह्या चल चढूक नाही आता हडे कोण ह्याच्यात नाही आहेत कोण प्राणी. नाही बघा तिकडून चढायचं आणि सून इकडे असं उतरायचं. कानातली फुलं लायल्याने आहे. कसली म्हणतो त्या का घाणीअडी घाणीअडीत मध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि पाहिल्यानंतर आणि प्राणी पाहिल्यानंतर आता आपण चाललो होते म्हणजे इथलं झुलता पूल. आणि इथलं हे विशेष आहे म्हणजे आणि त्या झुलता फुलावर जेव्हा आपण चढतो तेव्हा तर ते हे अजूनच छान वाटतं. जेव्हा आपण पूर्ण चार साईडनं पूर्ण नजर मारतो तेव्हा ते खूप सुंदर दिसतं. तर चला आता आपण झुलत्या फुलावरनं त्या साईडला जाऊन उतरूया. साईड ना चालू नको हे हलू नका अरे अर्णव चल पटापट. चला एकदाचे आपण झुलत्या फुलावरनं उतरलो. मुलं भरपूर घाबरली कारण ते झुलतं फुल हलत असल्या कारणामुळे. आणि आता आपण इकडचे जे प्राणी आणि पक्षी आहेत ते पाहूया. इथे ॲक्वेरियम मध्ये माशांच्या वेगवेगळ्या कलाकृती सुद्धा केलेल्या आहेत बसण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी आणि सुंदर असं बनवलंय. तर चला आता आपण इकडचे पाहूया. सकाळचे दिसतात ते आता संध्याकाळचे नाही. तुमच्या तळ्यात आहोत तोसलेच आहोत. होय तेच खवळे होते. ते खाऊ घालतात ना म्हणून ते एकवटवे झाले.
होय गुबाळ सगळा ब्लॅक कसो हा राखाडी कलरचो हा. ही तर सोडली जी बघ. कोण आहेत मम्मी? अरे ही कोण आहेत? आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पाहून झाल्यावर जी गोष्ट पाहण्यासाठी आपण आलेलो ते म्हणजे ॲक्वेरियम. त्याच्याजवळ आता आपण आलेलो आहोत आणि इथे पहा सुंदर असं वॉल पेंटिंग केलेलं आहे आणि इथे आता तिकीट दाखवून आपण आतमध्ये एंट्री करायची. तर चला आता आपण जाऊया ॲक्वेरियममध्ये. आणि इथे आल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत व त्यांची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. तर चला आता आपण संपूर्ण ॲक्वेरियम पाहूया.
केसरीला आहे पूर्ण, चारही साईडनं डोंगर आहे. हे बघा. ही ह्या सुतार पक्षी ना ही घे ती बघ. हो गार्डनात गेली असली. तर टर्नल एक्वेरियम पाहून आपलं झालं आहे आणि आपण बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर मुलं आमची जी गेली ती सरळ गार्डनमध्ये, कारण तिथे आहे त्यांच्या आवडीचा विषय असल्याकारणाने ती तिथे गेली आणि तिथे खूप मजा मस्ती करत आहे. तुम्ही तुमच्या मुलांना जरूर इथे घेऊन या, कारण इथे खरंच मुलांनाही भरपूर आवडेल. आणि एकदा हे टर्नल एक्वेरियम खरंच दाखवा. हाय, कसं वाटलं? मजा येते. हा ह्या साईडीन धरू. काय नाही घेवा ना. मी आता चाललो घरी. आमचा टर्नल झालेला आहे. तुम्ही पण या नक्की, आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मुलांना समजून काळोख झाल्यामुळे संध्याकाळ होत आली. मुलं काही गार्डनमधून बाहेर पडत नव्हती. मग त्यांना समजवलं, मग ती तयार झाली. तर आता आम्ही चाललो आणि खरंच पाहण्यासारखं सुंदर आहे एक्वेरियम. तर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन नक्की या इथे, आणि खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कसं आहे भारी आहे. मासे? मासे कमालच आहे. हा, तुम्ही पण या. तसा इतक्या भाग काय नाही. वटवणे टिट्यावर आलोत आम्ही. गाडी थांबवलीत आणि आता आम्ही खाणार आहोत वडापाव आणि समोसा. आहे आमचा वटवणा टिटा. एक जातो भालावलीला, एक जातो वटवण्याला. वटवण्यातून सावंतवाडीला एक बांधा आणि एक हा आंबोलीला. आहे ना दीदी? स्टार
असा रनिंग केले खूप असा माका रे काय काढलं पानापी होती आता तू बनवतो तर मला इतकी दुकानं लागले कडे तू उभी करून सांगणे का या तुझे बोलान घेऊन टाकशो आता ते आम्ही संपत नाही समजून ते पानांचा स्टॉल हा म्हणजे माका सांगले नाही का माझ्या लक्षातच नाही पानावर मी आपण माका गमाना मी आपल्या लोकच